याआधी वडापावच्या गाडीवर मऊ लुसलुशीत आलू ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा नक्कीच खाल्ला असेल, तर त्यासोबत खाण्यात चिंच गुळाची चटणी झटपटीत बनवलेली आहे. पण घरामध्ये कसा तयार करायचा ब्रेड पकोडा, बऱ्याचदा प्रश्न पडतो. जसं की तुमच्यासाठी कमी तेलकट मऊ लुसलुशीत ब्रेड पॅटीस घरामध्ये कसे तयार करायचे याची साधी सोपी रेसिपी बघणार आहोत. कसं झालंय तर तुम्हाला माझ्या मुली सांगू शकते कसं घालायचं ब्रेड पॅटीस. ब्रेड पकोडा कसा तयार करायचा ते बघणार. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना ती रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात. तर ब्रेड पकोडा करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बटाटे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये असे अख्खे टाकायचे, चिरून वगैरे अजिबात टाकायचे नाही बरोबर. आणि बुडीत आपल्याला या कुकरमध्ये पाणी टाकायचे बटाट्या कुकरमध्ये आणि झाकण लावायचे कुकरचं. गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायची आणि गॅसवरती हा कुकर ठेवून द्यायचा आहे. आणि कुकरची आपल्याला या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मग कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये छान बटाटे शिजतात. आणि कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की वाफ जिरू द्यायची आणि बटाटे आहेत ना ते थंड होऊ द्यायचं. आणि इथे आता आपण एक कांदा कट करायला घेणार आहोत. कांदे आहे ना वरची बुडाची साल आहे ना ती काढून टाकायची आणि वरचा भाग आहे ना तो देखील काढायचा, साल काढून घ्यायचे. आणि आपल्याला उभ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचे, स्लाइस करून अशा. आणि पुन्हा आडवा आकारामध्ये अशा कट मारून घ्यायचं आहे, अशा चॉप करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बारीक देखील कांदा कट करून घेऊ शकता. आता इथे आपल्याला एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 इंचाचा तुकडा आणि थोड्याशा मिरच्या देखील टाकायच्या आणि हिरवी मिरची अधिकचं ओबडधोबड वाटण करून घ्यायचं, ते बाजूला ठेवून देऊ. इथे आपण चटपटीत अशी चिंच गुळाची चटणी करावी. इथे मी 1 वाटी इतकी चिंच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही चिंच भिजते, फार काही वेळ लागत नाही. जर थंड पाणी जो तुम्हाला घाई असेल तर गरम पाणी टाका आणि हे बाजूला ठेवून द्यायची भिजण्यासाठी चिंच. आता इथे कुकरच्या मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. कुकरमधले ते बटाटे आहेत ना एका चाळणीमध्ये ह्याच्यामध्ये काढून घेतले आणि थंड पाण्यामध्ये धरायचे म्हणजे थंड होतात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बटाट्यावरची साल आहे ना ती काढायची. इथे मी साल देखील काढलेली आहे बटाट्यावरची. अशाच पद्धतीने इथं सुद्धा राहिलेली देखील आपण बटाट्याची साल देखील काढून घेणार आहोत. इथे मी बटाट्याच्या सर्व साली देखील काढलेल्या आहेत. इथे मी 1 किलो घेतलेले आहेत बटाटे. तुम्ही इथे कमी जास्त करू शकता बटाट्याचं प्रमाण. बटाटा मॅशर घ्यायचे आणि बटाट्याच्या मॅशरने आहे ना आपल्याला जे मॅश करतो ना त्यांना आपल्याला हे बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. इथे मी सर्व बटाटा देखील मॅश करून घेतलेला आहे. आता बटाटा मॅश झाला की गॅस चालू करायचे. गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायचे. आणि गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायचे. कढईमध्ये आपल्याला साधारण 2 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता या ठिकाणी. आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान आणि या वाटणाला 1 ते 2 मिनिटे याला छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि पुन्हा वाटण छान परतून घेतलं ना पुन्हा कांदा टाकायचा. कांदा आहे ना आपल्याला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला तळसून घ्यायचा आहे. कच्चेपणा होईपर्यंत मी याला छान भाजून देखील घेतलं. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे, कलर छान येतो. जर मी इथे हिरवी मिरची टाकलेली त्यामुळे लाल तिखट देखील टाकणार नाही आहे. आणि आता काय करायचं, आपण जो बटाटा मॅश करून घेतला होता ना तो टाकायचा आहे. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता याला मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं. आता 1 ते 2 मिनिट याला मी छान मिक्स करून देखील घेतलेलं आहे. आता हे ते आपलं ब्रेड पकोड्याचं स्टफिंग देखील बनवून तयार झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देणार आहोत आपण. आता इथे चिंच भिजत टाकली होती ना आपण, ती भिजली देखील आहे अगदी 10 मिनिटामध्ये. आता ही चिंच आहे ना पाण्यासकट आपलं भिजून घेतली ना ती टाकायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि इथे 1 वाटी इतका आपण जेवढा चिंच घेतली ना तेवढीच आपल्याला गूळ टाकायचं आहे 1 वाटी इतकं. आणि जिरे टाकायचे, अख्खे जिरे अर्धा चमचा. आणि याला झाकण लावायचं आणि 1 ते 2 मिनिट याला
फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती। आता ह्याला मी फिरवून देखील घेतलेला आहे, देखील बघू शकता तुम्ही मॅश देखील झालेली आहे, छान प्युरी तयार झालेली आहे चिंचाची। आता आपण इथे एक पातेले घेणार आहोत, त्याच्यावरती एक चाळणी घेणार आहोत गोलाकार। तुमच्याकडे जे कुठली चाळणी असेल ना ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आणि आपण चिंचेचा जे कोळ आहे ना तो काढून घ्यायचा एका मोठ्या ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये गाळणार आहोत आपण। कारण काय होतं, गाळून घेतलं ना असं ते जे चिंचेचं साल काय असेल ना तो कचरा वगैरे तो वरतीच राहतो आणि आपल्याला छान अशी आपल्याला सॉफ्ट अशी चिंचगुळाची चटणी मिळते। त्याच्याकरता इथे बघू शकता चिंचेची साल वगैरे आहे ना ती सर्व निघलेली आहे आणि आपण जे चिंच आहे ना गाळून सॉफ्ट अशी आपल्याला चटणी मिळते, जेणेकरून बघू शकता मस्त अशी। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून ही चटणी आहे ना गॅसवरती ठेवायची आहे। आणि आपल्याला इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, आपल्याला पाव चमचा धने पावडर आणि काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला, अगदी पाव चमचा। त्याने काळ्या मिठानं टेस्ट खूप छान येते। आणि साधं मीठ देखील टाकायचं आहे, साध्या मिठाची शूटिंग आहे ना ती राहून गेली। आता काय करायचं, याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि याला 1 ते 2 मिनिटं याला छान आपण शिजवून घ्यावं। म्हणजे काय होतं, शिजवून घेतलेला छान चटणी टिकते मस्त अशी आणि आपली आणि कलर देखील बदलतो, जशी आपण चटणी शिजवतो ना तशी शिजवत जाईल तसं। आणि ते अगदी बघू शकता अगदी 5 ते 6 मिनिटांनी बघू शकता चटणी देखील उकळायला लागलेली आहे चिंचगुळाची। इथे आपली चटणी देखील बनवून तयार झालेली आहे, फार काही वेळ लागत नाही। आता हे झाकून ठेवून देणार बाजूला। पकोडे बनवण्यासाठी इथे आपण जे वरचं कोटिंग असतं ना बेसन पिठाचं ते बनवायला घेणार। इथे मी घेतलेला 1 वाटी इतकं बेसन पीठ, आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि थोडासा चिमूटभर इतका सोडा टाकायचा आणि पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये। पाणी टाकून आपल्याला हे जो बॅटर बनवून घ्यायचे। बॅटर बनवत असताना आपल्याला आपण ढोकळ्याचं वगैरे बॅटर कसं ठेवतो ना अगदी त्या पद्धतीने ठेवायचं आहे, जास्त घट्ट ठेवायचं नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे ठेवायचं आहे। आता बॅटर हे बाजूला ठेवणार। इथे मी घेतलेला आहे एक ब्रेड घेतलेला आहे, छोट्या साईजचा आहे, तुम्ही या ठिकाणी ब्राऊन ब्रेड किंवा मोठ्या साईजचा ब्रेड देखील घेऊ शकता। आता आपण एका बाजूला टमॅटो केचप लावायचं आहे एका साईडला ब्रेडला आणि एका साईडला चिंचगुळाची चटणी लावायची या पद्धतीने। आणि लावताना अशी पसरून व्यवस्थित अशी लावायची चिंचगुळाची चटणी। आणि असं आतून टमॅटो सॉस आणि चिंचगुळाची चटणी लावली ना चटपटीत असा आपला ब्रेड पॅटीस बनवून तयार होतो। आणि वरचं आपण बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ना ते पसरून असं ब्रेडला लावायचं एका बाजूला या पद्धतीने। आणि जी ब्रेड स्लाइस आहे ना दुसरी ती एका अशी ठेवायची, याला कट मारून घ्यायचं आहे, मधून असा कट मारून घ्यायचा आहे, त्रिकोणी असा आपल्याला छान आकार येईल आणि ब्रेड पकोडे छान तळता येतील। आता एका बाजूला सॉस आणि एका बाजूला चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आणि वरती आपल्याला बटाट्याचं जे आपण स्टफिंग बनवून घेतलं ना ते लावायचं असं पासून आणि स्लाइस आहे ना अशी वरती ठेवायची। इथे आपले ब्रेड पकोडे आपले तळण्यासाठी बनवून तयार झालेले आहेत। आता आपण लगेच तळायला घेणार। इथे मी आपण जे कोटिंग बनवून घेतलं त्या वरचं ब्रेड पॅटीस बेसन पिठाचं ते आता आपल्याला डीप करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये ब्रेड आहे तो। आणि तेल गरम करत ठेवलं होतं मी साईडला लगेच। आणि गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला मीडियम ठेवायची, हाय ठेवायची नाही। हाय जर ठेवली ना तर खूप आपले तेल सोकून घेतात हे ब्रेड पॅटीस। मीडियम ठेवायची आणि हे ब्रेड आणि पटकन काय होतात लगेच कच्चे राहू शकतात आतमधून, तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला। आणि हे आपल्याला तिन्ही आपल्याला ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडे असे सोडवून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आणि एक बाजू छान आपल्याला वरची शेकली गेली ना तळली गेली की पलटी मारून घ्यायची या पद्धतीने। आणि खालच्या बाजूने देखील आपल्याला हे तळून घ्यायचे छान व्यवस्थित असे। 1 ते 2 मिनिटे याला मी छान तळून देखील घेतलेलं आहे दोन्ही साईडनं। कलर देखील छान गोल्डन देखील आलेला आहे, जास्त गोल्डन करायची गरज नाही आहे। आणि याला आता आपण तेलामधून काढून घेणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही इथे आपली चिंचगुळाची चटणी आणि ब्रेड पॅटीस बनवून देखील तयार झालेला आहे। आणि एकदम असे मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात आणि चवीला तर इतके भन्नाट मस्त असे लागतात हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडे। आणि कुरकुरीतपणा ऐकू शकता तुम्ही कसे झाले ब्रेड पकोडे, मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात। आता आपण कट करून घेणार, तुम्हाला आतून दाखवते बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत।
चिंचुगाची चटणी आणि बटाट्याचं स्टफिंग एकदम मस्त असं चटपटीत चवीचा आपला ब्रेड पकोडा बनवून तयार झालेला आहे. मिरचीसोबत खाऊ शकता, चिंचुगा चटणीसोबत खाऊ शकता, अप्रतिम चवीचा लागतो. कसं झालंय? आजची रेसिपी तुम्हाला ब्रेड पकोड्याची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.